Today we will see here no sooner than. आज आपण काय बघणार आहोत? No sooner than. Okay. As soon as च्या ऐवजी instead of as soon as in modern way we should use no sooner than. आपण काय यूज केला पाहिजे? No sooner than चा यूज केला पाहिजे. No sooner than म्हणजे काय? आलो नाही तोच, गेलो नाही तोच, भेटलो नाही तोच. म्हणजे आपण असं बोलतो बघा की आपण बस स्टेशनवर पोहोचलो नाही तोच बस गेली, किंवा घरात शिरलो नाही तोच लाईट गेली, टीव्ही चालू केली नाही तोच लाईट गेली. समजलं ना काय ते? किंवा पोलीस आले नाही तो चोर पळाला. म्हणजे अशा साऱ्या वाक्यांसाठी आपण नो सुनर दॅनचा वापर केला पाहिजे. ओके. सो आता बघा या ठिकाणी आय हॅव गिवन हिअर सम सेंटेन्सेस. ओके, 2 सेंटेन्सेस आय हॅव गिवन हिअर. सो फर्स्ट, एज सून एज शी सीज अ टायगर. एज सून एज शी सीज अ टायगर शी रन्स. सो एज सून एज इन्स्टेड ऑफ यू हॅव टू यूज नो सुनर. मग कसं येणार? एज सून एजच्या ऐवजी आपण नो सुनरचा वापर केला पाहिजे. नो सुनर. ओके, अंडरस्टूड. एज सून एजच्या ऐवजी नो सुनर. नो सुनर. त्याच्यानंतर कोणता टेन्स आहे हा? टेन्स कोणता आहे? प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट आहे. तर या ठिकाणी वर्बला एस लागलं. मग या ठिकाणी काय येणार? टू बी वर्ब. या ठिकाणी नो सुनरच्या नंतर टू बी वर्ब यूज करायचा आहे. कोणतं टू बी वर्ब येणार? डू डज. सो नो सुनर डज शी. सिंपल प्रेझेंट आहे. अप्लायस असेल तर डज येतं. मग नो सुनर डज शी सी. आता या ठिकाणी चेंज होतं. डज आलं म्हणून वर्ब फर्स्ट. नो सुनर डज शी सी अ टायगर. पुढचं वाक्य आहे तसं टायगर. आता या ठिकाणी कॉमा आहे बघा. मग कॉमाच्या खाली काय येणार? दॅनचा वापर केला जाणार. दॅन आणि पुढचं वाक्य आहे तसं शी रन्स. अंडरस्टूड. नो सुनर डज शी सी अ टायगर. इकडे टायगर यूज करा. टायगर. दॅन शी रन्स. मिनिंग कळला? नो सुनर. तर नो सुनर ज्यावेळी यूज करणार त्यावेळी काय यूज केलं पाहिजे? टू बी वर्ब यूज केलं पाहिजे. समजलं? सेकंड सेंटेन्स. सेंटेन्स हू विल रीड? थर्ड सेंटेन्स. येस, शांपला रीड थर्ड सेंटेन्स. As soon as police came, thief ran. ओके. Run. As soon as police came, comma, thief went. Who can tell meaning? Meaning कोण सांगेल? Yes, टेल. प्रज्ञा. माहिती. Meaning टेल. मराठी meaning. पोलीस जाताच चोर पळून गेले. पोलीस आले नाही तोच चोर पळाला. कळलं? चोर पळाला. थीफ आहे, थ्यूज नाहीये. ओके. सो हिअर एज सून एजच्या इन्स्टेड ऑफ यू हॅव टू यूज नो सुनर. आणि हिअर सिंपल प्रेझेंट और सिंपल पास्ट कोणत्या टेन्स मध्ये आहे? पास्ट. केम आहे ना, पास्ट आहे. कम असेल तर प्रेझेंट फॉर्म. कम असलं तर काय आलं असतं? कम असेल तर डू. कळलं? मग आता इकडे पास्ट फॉर्म आहे. पास्ट फॉर्मला काय येणार? डीड. मग कसं येणार? नो सुनर. नो सुनर डीड पोलीस कम thief went. Thief ran. Okay, understood? Got it? So I will show you one sentence. तर या ठिकाणी कसं येणार बघा. एज सून एजच्या जागी काय यूज करायचं आहे? नो सुनर. नो सुनर डीड. नो सुनर डीड पोलीस कम. केम येणार नाही. डीड असेल तर काय येणार? वर्बचा फर्स्ट फॉर्म. मग नो सुनर डीड पोलीस कम. समजलं? अंडरस्टूड. नो सुनर डीड पोलीस कम अँड देन कॉमाच्या खाली काय येतं? Then thief ran. Understood? So now you have to make the sentences. In third way I will show you. The exam. The exam was over. Okay, काय आहे क्वेश्चन बघा. As soon as the exam was over म्हणजे काय? एक्झाम संपली नाही तोच चिल्ड्रन वेंट होम. कळलं? एक्स मिनिंग काय? मिनिंग हू कॅन टेल? टेल फास्ट. मिनिंग टेल. शांबाला विल टेल. परीक्षा संपली नाही तेच मुलं गेली. सो एज सून एज इन्स्टेड ऑफ यू हॅव टू यूज नो सुनर. कसं येणार? नो सुनर. एज सून एजच्या जागी काय येणार? कोणता टेन्स आहे? आता या ठिकाणी वॉज आहे. भूतकाळ आहे. मग त्या ठिकाणी वॉज आहे म्हणून वॉज यूज करायचं. मग कसं येणार? नो सुनर. नो सुनर वॉज द एक्झाम ओव्हर चिल्ड्रन वेंट होम. देन चिल्ड्रन वेंट होम. अंडरस्टूड? गॉट इट? नाउ यू हॅव टू मेक द सम सेंटेन्सेस युअर ओन विच यू फेस इन युअर डे टू डे लाईफ. गॉट इट? टेन्स कळलं ना? प्रेझेंट पास्ट वगैरे. 3 सेंटेन्सेस राईट डाऊन अँड यू देन आफ्टर आय विल शो यू एज सून एज वाईज वर्स.